पावसाळी अधिवेशनासाठी छापील पास बंद करण्यात आले। सर्वांना चेहरा पडताळणी पद्धतीद्वारेच प्रवेश मिळणार आहे। मुख्यमंत्री आमदार सर्वांनाच हे नियम लागू असतील। नियमांची अत्यंत काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाणार आहे। सुट्टीच्या दिवशीही ऑनलाईन प्रक्रिया सुरू राहणार आहे। त्यामुळे अतिशय महत्त्वाची बातमी सध्या समोर येते। तर 22 तारखेपासून राज्याचं पावसाळी अधिवेशन हे सुरू होतंय आणि पावसाळी अधिवेशनासाठी आता छापील पास हे बंद करण्यात आल्याची माहिती आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान यांच्याकडून। भाग्यश्री, आता पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांना चेहरा पडताळणी पद्धतीद्वारेच प्रवेश दिला जाईल, काय अधिक माहिती? नक्कीच आपण जर बघितलं कल्याणी तर याच्या आधी अनेकदा घडामोडी ज्या आहेत त्या विधिमंडळ परिसरात घडलेल्या पाहायला मिळाल्या होत्या आणि हे जी त्यातली सगळ्यात महत्त्वाची घडामोड जर आपल्याला आठवत असेल तर गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्ते दोघं एकमेकांना भिडलेले पाहायला मिळाले होते। प्रचंड गर्दी झालेली होती आणि आजकाल गर्दी तिथे वाढली आहे असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळोवेळी व्यक्त केलेलं होतं। त्यामुळे इतर लोकांना अशाच पद्धतीने प्रवेश देता येणार नाही असं त्यांनी ठणकावून सांगितलेलं होतं आणि या सगळ्यानंतर कुठेतरी ही जी व्यवस्था आहे कडक करणं गरजेचं असल्याचं मत देखील त्यांनी व्यक्त केलं होतं। त्यानुसार त्यांनी यावेळी आपण जर बघतोय तर ही जी तांत्रिक पद्धतीने चेहरा पडताळणी होणार आहे आणि त्यानंतरच प्रवेश जो आहे तो देण्यात येणार आहे। यासाठी आता शनिवार रविवार सुट्टीच्या दिवशी सुद्धा ही जी ऑनलाईन पडताळणीची प्रक्रिया आहे ती पूर्ण करण्यात येणार आहे। कोणत्याही प्रकारे चेहरा जर पडताळला गेला नाही तर त्या व्यक्तीला विधिमंडळ परिसरात प्रवेश दिला जाणार नाही अशी सक्त ताकीद, अशा सक्त सूचना ज्या आहेत त्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या पाहायला मिळतात। कल्याण भाग्यश्री, मात्र एक आणखी महत्त्वाचा मुद्दा सध्या समोर येतोय की तांत्रिक पद्धतीनं ही सगळी पडताळणी केली जाणार आहे। मात्र तांत्रिकरित्या ही किती मोठी अडचणही ठरू शकते, कारण पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येनं आमदार असतील, त्यांचे पदाधिकारी असतील, मंत्री असतील, हे मंत्रालयात येत असतात। नक्कीच अडचण तर होऊ शकते, पण आपण जर बघितलं तर थोडी साधारणतः त्यांना सवय लागलेली असेल। कारण आता आपण बघितलं तर वर्षभर झालंय जेव्हा तुम्ही मंत्रालयात जाता तर मंत्रालयात तुम्हाला ही सिस्टीम जी आहे ती लागू करण्यात आलेली आहे आणि ज्यावेळी मंत्रालयात तुम्ही जाता त्यावेळेला तुम्हाला डिजी कार्ड वगैरे पद्धतीने कार्ड दिले जातात आणि त्यानंतर तुम्हाला ते स्कॅन केले जातात आणि ते स्कॅन झाल्यानंतर तुम्हाला आत जाण्यासाठी परवानगी मिळते। त्यामुळे आता वर्षभराची कुठेतरी कार्यकर्त्यांना, नेते मंडळींना देखील सवय झालेली आहे या गोष्टीची। त्यामुळे कदाचित तेवढा त्रास जेवढा वाटतोय तेवढा होणार नाही। काही लोकांची पडताळणी आधीच झालेली आहे, त्याचं कारण मंत्रालयामध्ये देखील अनेक लोकांनी पडताळणी केलेली आहे। तर कदाचित ती जी सिस्टीम आहे ती पुन्हा विधिमंडळात देखील राबवली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते। निश्चित भाग्यश्री, या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।